नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बघू शकताय तांब पितळीची भांडी कितीही काळीकुट्ट होत न घासणीचा वापर करता न जास्त कष्ट घेता कितीही काळीकुट्ट असू द्यात आपल्याला फक्त हे पाणी यामध्ये टाकायचं आहे, यावरती टाकायचं आहे किंवा हे पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि तांब पितळीची भांडी अगदी स्वच्छ होतात। कितीही भांडी असली तरी तुम्हाला फक्त एवढंच सोल्युशन लागणार आहे, कारण ह्या सोल्युशन आपल्याला वापरून ते आपण पुन्हा पुन्हा त्याच भांड्यांसाठी वापरू शकतो। एवढं मॅजिकल असं हे सोल्युशन आहे। तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इकडे आपण घेतलेलं आहे लिंबू बाजारामध्ये अगदी खूप स्वस्त मिळत आहे, हिवाळा सुरू आहे त्यामुळे लिंबाचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत। सो आपल्याला इकडे जेवढं तुम्हाला सोल्युशन बनवायचं आहे त्यानुसार एक लिंबू अर्ध लिंबू घेऊ शकता। मी इकडे अर्ध लिंबाचा वापर करत आहे, चांगली रसदार लिंब मिळत आहे त्यामुळे लिंबाचं लोणचं सुद्धा तुम्ही अवश्यच बनवू शकता। त्यानंतर आपल्याला आहे 1 चमचा साखर। हो, आपल्याला साखर इकडे लागणार आहे, बिलकुल आपण सिट्रिक ॲसिडचा वापर यामध्ये करणार नाही आहोत। 1 चमचा साखर घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिनेगर, जे आपण चायनीज रेसिपीमध्ये वापरतो, बस त्या व्हिनेगरचा वापर करत आहोत। 1 झाकण मी टाकत आहे, म्हणजे 1 चमचा आपण हे व्हिनेगरचा वापर करत आहोत। जर तुम्हाला असं वाटलं की हे सोल्युशन फार कमी बनलं तर व्हिनेगर तुम्हाला त्यामध्ये वाढवायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे डिशवॉश लिक्विड। डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरत नसाल तर लिक्विड डिटर्जंटचा किंवा निरम्याचा वापर करू शकताय। मिक्स करायचं आहे हे सोल्युशन, तुम्ही कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकताय। एकदम मॅजिकल असं सोल्युशन आहे त्यामुळे अवश्य हे नक्की ट्राय करा। सो तुम्ही इकडे बघू शकताय, आता हे तांब पितळ्याचे भांडे मी तुम्हाला अगदी तुमच्या समोर लाईव्ह हे क्लीन करून दाखवणार आहे। आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असणार तेव्हा तुमचा एक प्रश्न असणार की व्हिनेगरने तर सुद्धा हे क्लीन निघतंच, पण व्हिनेगरने जर तुम्ही क्लीन केलं तर ते अगदी पुन्हा काळीकुट्ट तशी आणि तशीच होतात। त्यामुळे तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट टाकणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या तांब पितळीची भांडी बिलकुल ही काळी होणार नाही। आता जेवढे तांब पितळीची भांडी आहेत ते काय करायचं आहे, तुम्हाला अशा पद्धतीने एकतर त्या पाण्यामध्ये बुडवायचे आहेत किंवा मग सोल्युशन यावरती अशा पद्धतीने टाकायचं आहे। आता हे केल्यानंतर पटकन एकदा ना व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे आणि पटकन पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल यावरती पाण्याचे डाग वगैरे होणार नाहीत। आता ह्या सोल्युशननेच तुम्ही स्टील ॲल्युमिनियमची भांडी सुद्धा घासू शकता, फक्त यामध्ये डिशवॉश लिक्विड तुम्हाला थोडंसं जास्त घ्यावे लागेल। जर ॲल्युमिनियम स्टीलच्या भांड्यावरती काळपट थर आलेला असेल ते सुद्धा तुम्ही ह्या सोल्युशनने स्वच्छ करू शकता। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला कलर जो आहे तो साफ झालेला आहे, एकदम क्लीन निघतं, एकदम जबरदस्त आहे। फक्त सोल्युशन फिरवायचं आहे, तामझाम करायची गरज नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ खरंच एकदा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा आणि नवीन वर्षाचे तुमचे काय संकल्प आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही बघू शकता आपले दोन्ही छोटा मोठा कलश आपण व्यवस्थित साफ केलेला आहे। चला आता आपण आपलं जे काही तांबणं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या साफ करूयात। फक्त हे लिक्विड आपण टाकतोय तेवढंच लिक्विड आहे आणि किती मोठे भांडे साफ होत आहे। फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची, हे साफ केल्यानंतर पटकन आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे इमर्जन्सी तुम्हाला भांडे स्वच्छ करायची असेल पूजाची आणि तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही हा हॅक नक्की एकदा वापरा। मार्केटमधनं जे तुम्ही पावडर आणता ते नखामध्ये जाऊन बसता आणि ती पावडरने तांब पितळीची भांडी क्लीन करण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही अवश्य एकदा ह्या हॅकला ट्राय द्या आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आता मी हे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने आणि आता लगेच हे पुसून घेऊयात, जेणेकरून ही भांड्यावरती आपल्याला डाग वगैरे दिसणार नाही। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर तुम्हाला याचे शॉर्ट्स बघायचे असेल तर तसंही यूट्यूबवरती सुद्धा आपण टाकत असतो, पण इन्स्टाला सुद्धा टाकत असतो, तिकडे रोज स्टोरीसुद्धा असतात। सो तुम्ही तिकडे सुद्धा नक्की फॉलो करू शकताय। सो आय होप मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघून हे अशा पद्धतीने क्लिनिंग नक्की कराल। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप